हॅलो डिअर एस्पायरंट, हाऊ आर यू गाईज? मजेत आहात ना? ठीक आहे. तो आपण काय बघत होतो, सिक्वेन्स अँड सिरीज आपला चॅप्टर चालू होता. त्यामध्ये आपण बऱ्याच टाईपचे सिक्वेन्स आणि सिरीज बघितल्या, जसं की एपी जीपी. सिक्वेन्स म्हणजे काय असते, एका फिक्स ऑर्डरमध्ये जर तुम्ही नंबरची अरेंजमेंट केली तर त्याला म्हणतात सिक्वेन्स, आणि त्याच एच टर्मची जर तुम्ही सेम घेतली तुम्हाला काय भेटतं, सिरीज. बरोबर. आणि त्यातले आपण काही स्पेशल पॅटर्न बघितले होते, अरिथमेटिक सिरीज, नंतर जॉमेट्रिक सिरीज, नंतर त्याच्यानंतर एजीपी पण बघितली होती, त्याच्यानंतर सिग्मा बघितला होता. सिग्मा म्हणजे काय, तुमचा सिग्मा आर साठीचा फॉर्म्युला, सिग्मा आर स्क्वेअर साठीचा फॉर्म्युला, सिग्मा आर क्यूब साठीचा फॉर्म्युला, हे सगळं बघितलं. आपलं टार्गेट काय होतं की बाबा हे जे मला सिक्वेन्स दिल्यात, ज्या सिरीज दिल्यात, त्यांची सम, हे जे सगळं होतं मला त्यांची सम फाइंड करायची. त्यासाठी आपण वेगवेगळे फॉर्म्युले बघितले, वेगवेगळे टेक्निक्स बघितल्या. सगळ्यात पहिली टेक्निक होती एपी आहे का, नंतर जीपी आहे का, नंतर एजीपी आहे का, एपी नसेल तर जीपी का, जीपी नसेल तर एजीपी का, एजीपी नसेल तर ती काहीतरी पॅटर्न दिसतोय का, सो दॅट आय कॅन फाइंड दी nth टर्म. nth टर्म जर फाइंड केली आणि मी तिला सिग्मा वापरू शकतो, आणि सिग्मा वापरायच्या आधी आपल्याला ते 3 फॉर्म्युले होते, ते फॉर्म्युले लर्न असणे गरजेचे आहे. कोणते? सिग्मा आरचा, सिग्मा आर स्क्वेअरचा आणि सिग्मा आर क्यूबचा, हे सगळे फॉर्म्युले चेक केले. त्याच्यानंतर असं दिसलं की बाबा ह्या सगळ्या ठीक आहे, पण अशा पण काही सिरीज आहे का तिथे हे सगळं अप्लाय होत नाही. मग ते चेक केलं की बाबा इथं आणखी एक मेथड चेक केली, मेथड ऑफ डिफरन्स. आपण इथं मेथड ऑफ डिफरन्स अप्लाय करू शकतोय का हे चेक केलं, आणि दिसलं. ते सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. त्याच्यानंतर अशा काही सिरीज भेटल्या की तिथं एमओडी अप्लाय होत नाही. मग तिथं काय, अशा काही सिरीज होत्या, त्या स्पेशल कॅरेक्टरच्या होत्या. त्या केसमध्ये आपण स्टार्ट केलं होतं टेलिस्कोपिक सिरीज. टेलिस्कोपिक सिरीज म्हणजे काय, नावातच आहे, जसा टेलिस्कोप असतो, तो टेलिस्कोप असा फोल्ड वगैरे करता येतो. टेलिस्कोप सोडा, ते जुन्या जमान्यात झालं, पण आता तुम्ही ट्रायपॉड स्टँड वगैरे बघितला, जसा तो तुमचा स्टँड असतो तो मोठा होतो, परत छोटा करत होतो. सेम तसा टेलिस्कोप पण असा फोल्ड करता येत होतो. म्हणजे अशा सिरीज म्हणजे काय, तुमचं एक मोठं एक्सप्रेशन ज्यामध्ये तुमच्या टर्म्सची ऍडिशन केली, जर तुम्ही त्याला सिम्प्लिफाय केलं, ऍड केलं, आणि ती जी मोठी ऍडिशन आहे ती एकदम कंप्रेस झाली, ते तुम्हाला फक्त फर्स्ट फ्यू टर्म्स आणि लास्ट फ्यू टर्म्स दिसत आहेत, त्या सिरीजला म्हटलं होतं आपण टेलिस्कोपिक मेथड. ते सॉल्व्ह करत होतो. ते कसं सॉल्व्ह करत होतो, त्या सिरीजची आपण एक जनरल टर्म फाइंड करतो. जनरल टर्म म्हणजे काय, आर्थ टर्म फाइंड केली होती किंवा nth टर्म फाइंड केली होती, आणि त्या सिरीजची एक एक टर्म A1 लिहिली, A2 लिहिली, A3 लिहिली, अप टू डॉट 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 AN-1 लिहिली, AN लिहिली, आणि या सगळ्यांचे ऍडिशन केल्यानंतर आपल्याला दिसत होतं कोणतरी कॅन्सल होते, सुरुवातीच्या काहीतरी टर्म राहतात आणि लास्टच्या पण काहीतरी टर्म लागतात. आणि टेलिस्कोपिक सिरीज ही कधी अप्लाय होऊ शकते, यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की चेक करायचं की दिलेल्या सिरीजच्या टर्म्स ह्या मेडअप ऑफ प्रोडक्ट ऑफ एपी आहे का, एपीच्या प्रोडक्ट मध्ये आहे का, जो म्हणजे ती ईच टर्म एक तर प्रोडक्ट आहे का, आणि जो प्रोडक्ट काय पाहिजे, टर्म्स ऑफ एपी आहेत का. आणि मोस्टली आतापर्यंत आपण काय बघितलं की ज्या टर्म्स आहेत त्या या फॉर्म मध्ये आहेत, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, वेअर डिनॉमिनेटर कॅनॉट बी व्हॅनिश्ड और कॅनॉट बी रिड्यूस्ड फर्दर, तो वी कॅनॉट गेट रिड ऑफ दॅट डिनॉमिनेटर. त्या केसमध्ये आपण टेलिस्कोपिक मेथड अप्लाय करत होतो. बट नाव जर फक्त या टाईपचं असेल तर फक्तच न्यूमरेटर असेल, आणि त्या आपल्याकडे प्रोडक्ट ऑफ टर्म्स म्हणजे हा जो न्यूमरेटर आहे तुमच्या सिरीजची ईच टर्म म्हणजे A1, A2, A3, A4 अँड सो ऑन, जर एक प्रोडक्ट आहे टर्म्स ऑफ एपीचा आणि तिथं फक्त न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर नाही, त्या केसमध्ये काय करायचं हे आपण आता बघणार आहोत. सो वी विल डील विथ द सिरीज वेअर ईच टर्म इज मेड अप ऑफ प्रोडक्ट ऑफ एपी ऑन देअर न्यूमरेटर, देअर इज नो डिनॉमिनेटर, लाईक दिस. कसं सर, ते एक एक्झाम्पल द्या. एक्झाम्पल कसं, असं घ्या एक एक्झाम्पल की आय हॅव ए सिरीज विथ द टर्म्स 2 into 3 into 4 plus 3 into 4 into 5 plus 4 into 5 into plus 4 into 5 into 6 plus up to plus so on. या केसमध्ये म्हणजे या टाईपच्या ज्या सिरीज आहेत त्या केसमध्ये काय करायचं, त्या केसमध्ये आपल्याला ज्या वेळेस या टर्म्स फाइंड करायचं होतं, जसं आपण तिकडे करतो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये करत होतो, सेम इथं तसंच करायचंय. काय करायचं, आर्थ टर्म फाइंड करायची. याची आर्थ टर्म काय असेल ती फाइंड करा. याची आर्थ टर्म nth टर्म काय म्हणायचं ते, किंवा जनरल टर्म, त्याची जनरल टर्म काय असेल AR. आर्थ टर्म साठी पॅटर्न काय दिसतो तुम्हाला, 2 3 4 3 4 5 4 5 6, म्हणजे इथं जर 1 असतं तर मग काय झालं असतं 1 2 3 4 त्या टाईप. मला इथं दिसते पहिली टर्म काय आहे 2 आहे, इथं पण पहिली टर्म 3 आहे, इथं पहिली टर्म काय 4. म्हणजे स्टार्ट कुठून करायला लागेल आपल्याला, आर जर मला पहिली टर्म काढायची इथं म्हणजे काय असेल R plus 1, 1 plus 1 2, 2 plus 1 3, 3 plus 1 4. पहिली टर्म भेटली. दुसरी टर्म चेक करा, दुसरी टर्म कशी आणलेली,
याच्यामध्ये त्यांनी +1 केलाय, किती झाला 2 + 1 3, 3 + 1 4, 4 + 1 5, 4 + 1 5. म्हणजे सेकंड टर्म कशी आली तुमची, याच्यामध्ये तुम्ही 1 ऍड करतायत, r + 1 + 1, r + 1 + 1, 1 + 1 2, म्हणजे r + 2. नंतर अगेन तुम्ही परत इथं सेमच करतायत की 3 मध्ये 4 ऍड करतात, 3 मध्ये 1 ऍड करतात, 3 मध्ये 1 ऍड केला भेटला तुम्हाला 4. नंतर 4 मध्ये 1 ऍड केला भेटला 5, 5 मध्ये 1 ऍड केला भेटला 6. म्हणजे यू आर अगेन ऍडिंग 1 इन द सेकंड टर्म. सो व्हॉट विल बी द थर्ड टर्म इन द प्रोडक्ट? इट विल बी r + 3. r + 2 + 1, 2 + 1 is 3, so r + 3. ही आपण r टर्म काढतो. आणि ज्या वेळेस तुम्ही ह्या प्रॉब्लेम मध्ये डील करत असतात ते मेक शुअर करायचं की जी आपण जनरल टर्म लिहिली आहे ती करेक्ट आहे का. ते करेक्ट आहे का कसं कळेल, तिथं मी जर त्या व्हेरिएबल साठी 1 पुट केला तर मला ही टर्म भेटली पाहिजे, 2 पुट केला तर ही टर्म भेटली पाहिजे, 3 पुट केला तर ही टर्म भेटली पाहिजे. जर मी r = 1 पुट केला तर मला ही टर्म भेटते की चेक करा, r + 1 2, 1 + 1 2, 1 + 2 3, 1 + 3 4. क्लिअर, फर्स्ट टर्म देते. आता सेकंड टर्म r = 2 पुट केला, 2 + 1 3, 2 + 2 4, 2 + 3 5. ठीक आहे. नंतर थर्ड टर्म 3 + 1 4 आहे, 3 + 2 5 आहे, 3 + 3 6 आहे. म्हणजे इफ आय पुट एनी इंटिजर हियर, नॅचरल नंबर हियर, वी विल गेट दॅट नॅचरल नंबर्स टर्म. म्हणजे जर मी 10 पुट केलं तर मला 10th टर्म भेटेल, 11 पुट केलं तर 11th टर्म भेटेल, अँड सो ऑन. कळलं? आता तिकडे जे आपण बघत होतो न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, ज्यावेळेस हा फॉर्म होता समथिंग अपॉन समथिंग, या काइंडचं तुम्ही बघितलं होतं बरोबर. हे जे बॉक्सेस आहे इथं काहीतरी तुमची एपी होती बरोबर का. या बॉक्सेसच्या जागी तुमचे काय होते, एपी होते. आणि इथं मोस्टली तुमचा एक काहीतरी नंबर होता किंवा त्याला असं काहीतरी होतं तुमच्याकडे. तुम्ही ट्राय काय करत होते की एक्स्ट्रीमचा प्रोडक्ट घेत होते, याचा डिफरन्स, या प्रोडक्ट मधल्या ज्या एक्स्ट्रीम टर्म्स आहेत त्यांचा डिफरन्स घेत होते बरोबर का. एक्स्ट्रीम टर्मचा डिफरन्स, आणि तो डिफरन्स इथे ऍडजस्ट करत होते. करेक्ट, हे होतं न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर फॉर्म साठी. बट इथे फक्त न्यूमरेटर आहे. यावेळेस स्किल काय यूज करायचं, म्हणजे टार्गेट काय आपल्याला, ही जी आहे मला या सिरीजला कन्वर्ट करायचे टेलिस्कोपिक सिरीज मध्ये. आय वॉन्ट टू कन्वर्ट दिस, यूज द टेलिस्कोपिक सिरीजची टेक्निक. आय वॉन्ट टू यूज द टेक्निक दॅट वी यूज्ड इन द टेलिस्कोपिक सिरीज. त्यासाठी मला काय करायला लागेल, इथं पण असं जसं केलं तर तसंच इथं करायला लागेल. बट 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 इथं थोडासा ट्विस्ट आहे. ट्विस्ट काय आहे की ही जी जनरल टर्म आहे तिला असं अज्युम करायचं की जर मी हिला एक एक्स्ट्रा टर्म यामध्ये ऍड केलं, इथं काय r + 1, इथं एक r + 2, इथं r + 3, नेक्स्ट टर्म काय आली असती r + 4, नेक्स्ट टर्म काय आली असती r + 4. म्हणजे यातली एक एक्स्ट्राची टर्म घ्यायची जी एक्स्ट्रा 1 असेल म्हणजे नेक्स्ट टर्म. आणि त्याच्यानंतर इथं r + 1 आहे, इथं काय असता r, इथं काय असता r, आणि यांचा डिफरन्स म्हणजे 1 नेक्स्ट टर्म, दिस इज 1 नेक्स्ट टर्म ऑफ एपी अँड 1 प्रिव्हियस टर्म, 1 प्रिव्हियस टर्म, आणि त्यांचा काय आहे डिफरन्स, त्यांचा काय आहे डिफरन्स. म्हणजे तुमचा जो प्रोडक्ट आहे एपीचं प्रोडक्ट होता हे असलं तरच आपण असं करू शकतो. हे तर सुरुवातीलाच क्लिअर केलं होतं. टेक्निक काय होती की जे एपी आहे त्याच्या एक नेक्स्ट टर्म आणि जी प्रिव्हियस टर्म आहे त्यांचा डिफरन्स, नेक्स्ट टर्म आणि प्रिव्हियस टर्मचा डिफरन्स घ्यायचा, आणि जे एक्स्ट्राचं काय आलं असेल तिथे ऍडजस्टमेंट करायची. हे काय होणार आहे r + 1, r + 4 मायनस r + 4 मायनस r गेला राहिला 4. म्हणजे या सगळ्याची व्हॅल्यू काय आली, हा जो ब्रॅकेट त्याची व्हॅल्यू आली 4. यू आर मल्टिप्लाइंग बाय 4. Then if you are Balzabri multiplying by 4, then we have to adjust that 4. How will we adjust? How will we adjust? By dividing. So we need to make an adjustment of 1/4. हा 4 कॅन्सल होईल, तुमची टर्म ऍज इट इज राहते. याच्यानंतर काय करायचं, हे सगळं जे आहे हे सगळं जे आहे ते आतमध्ये पाठवायचं, परत हे याला पाठवायचं. म्हणजे जर 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 आपल्याकडे असं असेल a × b - c, याला काय करतो हा b a याला जातो, हा याला जातो, म्हणजे ab - ac असं होतं. ज्यावेळेस आपण हे सिम्प्लिफिकेशन करू त्या केसमध्ये आपल्याला 101% ही जी काही असणार आहे
ती टेलिस्कोपिक सिरीज असणार. त्यांनी तेच सांगितलंय की मल्टिप्लाय द आर्च टर्म, दिस इज द आर्च टर्म, से इट ॲज ए आर. ही सिरीज होती, तिची आर्च टर्म काय झाली, ए आर. मल्टिप्लाय द आर्च टर्म, मल्टिप्लाय द आर्च टर्म बाय द डिफरन्स ऑफ वन नेक्स्ट टर्म अँड वन प्रिव्हियस टर्म. एक नेक्स्ट टर्म आणि एक प्रिव्हियस टर्मने मल्टिप्लाय केलं आणि याच्यानंतर सिम्प्लिफाय केलं, यू विल गेट ए टेलिस्कोपिक सिरीज. ठीक आहे, चलो एक एक्झाम्पल. इथं ऑब्झर्व करा की पॅटर्न काय तयार होते. इथं ऑब्झर्व करा आणि व्हिडिओ पॉज करा आणि चेक करा की बाबा इथं पॅटर्न काय तयार होतो. इथं आर्च टर्म लिहिता येते का चेक करा आणि मी जी लिहितोय ती येते का. फर्स्ट टर्म काय, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे. म्हणजे फर्स्ट टर्म साठी फर्स्ट टर्म काय आहे, फर्स्ट टर्म साठी ही तुमची फर्स्ट टर्म आहे, त्यातली पहिली टर्म काय आहे 1, ही सेकंड टर्म आहे, ही टर्म काय आहे 2, ही थर्ड टर्म आहे, ही काय आहे 3. म्हणजे आर्च टर्म साठी पहिली टर्म काय असेल प्रोडक्ट मधली आर. नंतर इथं काय होते तुमचं सेकंड, ज्या इच टर्म मधल्या प्रोडक्ट मधली सेकंड टर्म, इथं काय झालंय 1 प्लस झाला, इथं पण 1 प्लस झालाय, इथं 1 प्लस झालाय. अगेन सेम पॅटर्न होते. म्हणजे टोटल तुमच्या प्रोडक्ट मध्ये 4 टर्म्स आहे आणि पहिली टर्म मध्ये तुमचा एक 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 वाढत जातोय आणि तुमच्या 4 टर्म फॉर्म होत आहेत. म्हणजे पहिली टर्म झाली आर, त्याच्यानंतर झाली आर प्लस 1, त्याच्यानंतर झाली आर प्लस 2, त्याच्यानंतर झाली आर प्लस 3. करेक्ट, बरोबर. आर्च टर्म लिहिली, स्टेप 1 झाली. आता स्टेप सेकंड काय सांगतेय की तुमची ही सिरीज जर असं अज्युम केलं की ही एक टर्म नेक्स्ट गेली असती तर तुमची फिफ्थ, या प्रोडक्ट मध्ये फिफ्थ टर्म काय झाली असती आर प्लस 4. या प्रोडक्ट मध्ये फिफ्थ टर्म काय झाली असती आर प्लस 4. मग ती लिहिली आर प्लस 4. आणि जर मी या टर्मच्या एक स्टेप मागालो असतो, इथं आर आहे, तुम्ही बघा इथं आर प्लस 4, आर प्लस 2, आर प्लस 2 च्या आधी कोण आहे आर प्लस 3 च्या आधी कोण आहे आर प्लस 2, 1 मायनस झालाय. आर प्लस 2 च्या आधी कोण आहे आर प्लस 1, 1 मायनस झालाय. परत आर प्लस 1 च्या आधी कोण आहे आर, 1 मायनस झालाय. मग आर च्या आधी कोण असेल, करेक्ट, आर मायनस 1. करेक्ट का. म्हणजे यू हॅव टू मल्टिप्लाय बाय द डिफरन्स ऑफ वन नेक्स्ट अँड वन प्रिव्हियस टर्म ऑफ दॅट एपी. आणि आता हे चेक करा की हा जो तुम्ही बळजबरी मल्टिप्लाय केलाय आर प्लस 1 मायनस आर मायनस मायनस प्लस 1, हा आर आणि हा आर कॅन्सल झाला आणि हा 1 प्लस 4 किती आला 5. सो यू नीड टू ऍडजस्ट दॅट 5. सो हाऊ विल यू ऍडजस्ट इट बाय मल्टिप्लाइंग बाय की डिवाइडिंग, डिवाइड बाय 5. डिवाइड केल्यानंतर आपल्याला हे आहे तसंच भेटेल. नेक्स्ट टाइम काय होती की जी हे सगळं आहे यानं आतमध्ये मल्टिप्लाय करा, यानं याला मल्टिप्लाय करा, यानं याला मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय केल्यानंतर काय भेटते चेक करा. पहिल्या टर्मला मल्टिप्लाय करा, त्याच्यानंतर दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करा, काय भेटेल. इथं असतो ए आर, तुमची LHS ॲज इट इज ए आर, यानं त्याला मल्टिप्लाय करा. हा 1/5 मध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर काय फायदा होणार नाही आपल्याला, त्याच्यामुळे त्याला ॲज इट इज बाहेर ठेवा. यानं पहिल्या टर्मला मल्टिप्लाय करा, यानं दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय करताना जरा स्मार्टली करायचं. हे सगळं इथपर्यंत राहणार आहे, हे याला मल्टिप्लाय होणार आहे, बरोबर नाही. आणि हे ज्या वेळेस याला मल्टिप्लाय होणार आहे हे आर इंटू आर प्लस 1 आर प्लस 2 आर प्लस 3 इंटू आर मायनस 1 असणार आहे. आर मायनस 1 ला मी आधी लिहिल, बाकीचं नंतर लिहिल. चलो 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 काय येईल 1/5. हे सगळं लिहा. आर इंटू आर प्लस 1 इंटू आर प्लस 2 इंटू आर प्लस 3 इंटू आर प्लस 4 मायनस हा मायनस हा वाला मायनस. आता हे आर मायनस 1 आधी लिहितो, मायनस आर मायनस 1, नंतर आर आर प्लस 1, नंतर आर प्लस 2, कुठपर्यंत आहे आर प्लस 3. आणि हे जे आहे, हे जे काही आलंय आपलं ते 101% असणार आहे. टेलिस्कोपिक मेथड यूज करण्यासाठीचा हा जनरल फॉर्म. इथं A1 आरची व्हॅल्यू 1 टाका, आरची व्हॅल्यू 2 टाका, आरची व्हॅल्यू 3 टाका, आरची व्हॅल्यू अप टू n टर्म्स, आरची व्हॅल्यू एकदा n-1 टाका, नंतर आरची व्हॅल्यू n टाका. यू विल सी द कॅन्सलेशन ऑफ टर्म्स, you will get the cancellation of term. So let's put each value of r 1 by 1. We will start with r equal to 1, then r equal to 2, then r equal to 3. चलो r equal to 1 पुट केल्यानंतर काय भेटते, नंतर r equal to 2 पुट केल्यानंतर काय भेटते, नंतर r equal to 3 पुट केल्यानंतर काय भेटते,
देन आर इक्वल टू एन मायनस वन पुट केल्यानंतर काय भेटते, देन आर इक्वल टू एन पुट केल्यानंतर काय भेटते चेक करा. आर इक्वल टू 1 साठी मला A1 काय भेटेल 1/5 इंटू 1 इंटू 1 प्लस 1 नंतर 1 प्लस 2 नंतर 1 प्लस 3 1 प्लस 4 1 2 3 4 5 काय भेटला 1 2 3 4 5. पुढची टर्म बघा किती छान बनते, कशी छान बनते. 1 मायनस 1 0 0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग इट विल बी 0. काम सोपं झालं. देन पुढं नाही, हा 1/5 ॲज इट इज. नंतर आर इक्वल टू 2 पुट करा, आर इक्वल टू 2 पुट करा. 2 3 4 5 6 2 3 4 5 6 मायनस 2 मायनस 1 2 2 प्लस 1 2 प्लस 2 2 प्लस 3 2 मायनस 1 1 देन 2 नंतर 3 नंतर 4 नंतर 5. करेक्ट. अगेन आर इक्वल टू 3 पुट करा. व्हॉट विल यू गेट, यू विल गेट 1/5 इंटू आर इक्वल टू 3 पुट केला 3 3 प्लस 1 3 प्लस 2 3 प्लस 3 3 प्लस 4 3 मायनस 1 3 3 प्लस 1 3 प्लस 2 3 प्लस 3 3 4 5 6 7 मायनस 3 मायनस 1 2 3 नंतर 4 नंतर 5 नंतर 6 असं करत 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 डॉट 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 एन मायनस 1 पर्यंत डॉट 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 एन मायनस 1 ए एन मायनस 1 काय भेटेल 1/5 1/5 इंटू 1/5 इंटू 2 नंतर 1/5 तोपर्यंत तुम्ही पुढे पुट करा, काय भेटतं चेक करा. व्हॉट विल वी गेट, लेट्स चेक. इथं n मायनस 1 n मायनस 1 नंतर इथं काय टाकायचं n मायनस 1 प्लस 1 n देन परत 1 n मायनस 1 प्लस 2 n प्लस 1 नंतर n मायनस 1 प्लस 3 n मायनस 1 प्लस 3 n प्लस 2 n मायनस 1 प्लस 4 n प्लस 3 n प्लस 3 मायनस इथं n मायनस 1 मायनस 1 n मायनस 2 then n minus 1 then n plus 1 n plus 2. Correct. So again we will put n equal to n म्हणजे nth टर्म जी आहे ती ॲज इट इज लिहायची. तुमची जी nth टर्म आहे ती ॲज इट इज लिहा, काय भेटते चेक करा. आणि हे सगळा पॅटर्न आहे त्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, व्हॉट डू यू ऑब्झर्व, कॅन्सलेशन होतंय का, होतंय सर, कुठं होतंय, ज्या तुमच्या फर्स्ट आणि लास्ट टर्म आहेत त्या सगळ्या कॅन्सल होत आहेत का, होत आहेत सर, येस सर. सो कॅन्सल करा आणि लास्टला तुमची जी सम आहे एन टर्मची सम काय येते चेक करा. तुमच्या एन टर्मच्या सम साठी काय भेटते चेक करा. तुमच्या एन टर्मच्या सम साठी काय भेटते चेक करा. आता नाउ वी विल पुट आर इक्वल टू एन. आर इक्वल टू एन साठी काय येईल ए एन. तुमचा हा 1/5 ॲज इट इज एन इंटू एन प्लस 1 एन इंटू एन प्लस 1 देन एन प्लस 2 एन प्लस 3 एन प्लस 4 देन नेक्स्ट काय होतं एन मायनस 1 आर मायनस 1 होतं ना. स्टार्ट आर मायनस 1 एन मायनस 1 एन नंतर एन प्लस 1 एन प्लस 2 एन प्लस 3 एवढंच होतं का. 1 2 3 4 5 टर्म्स. येस करेक्ट एवढंच होतं. नाव डू यू सी द ब्युटी ऑफ टेलिस्कोपिक मेथड. सगळं तुमचं कॅन्सलेशन होतं. हे डॉट 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 कॅन्सल काय काय होते. ही टर्म बघा आणि ही टर्म बघा कॅन्सल होते का, होते सर. ही टर्म आणि ही टर्म या दोन्ही टर्म्स कॅन्सल होते आणि आपल्याला काय भेटतोय 0. सो वी विल गेट 0 हिअर. अगेन हे 2 3 4 5 2 3 4 5 हा मायनस आणि हा प्लस काय होईल कॅन्सल होईल आणि वी विल गेट 0. अगेन लास्ट साठी तुमची ही टर्म नेक्स्ट टर्मला कॅन्सल होईल आणि ही n-1 n-1
एन 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 प्लस वन एन प्लस वन एन प्लस टू एन प्लस टू एन प्लस थ्री एन प्लस थ्री. ही प्लस आहे आणि ही मायनस आहे म्हणजे ही तुमची टर्म इट विल बी कॅन्सल विथ दिस टर्म अँड यू विल गेट 0. अगेन ही टर्म हिच्या अगोदरची जी फर्स्ट टर्म तिच्यासोबत कॅन्सल होईल आणि ही टर्म तिच्या नेक्स्ट वाली जी टर्म आहे तिच्यातल्या सेकंड टर्म सोबत कॅन्सल होईल. करेक्ट. सो व्हॉट आर वी लेफ्ट विथ? वी विल लेफ्ट विथ. आणि हे कॅन्सलेशन कधी होतंय? हे कॅन्सलेशन करण्याआधी आपल्याला सांगावं लागेल की या सगळ्यांची ऍडिशन घ्या. या सगळ्यांची ऍडिशन घ्या. ऍड ऑल दिस स्टफ म्हणजे a1 प्लस a2 प्लस a3 प्लस an प्लस अप टू प्लस an मायनस 1 an या सगळ्यांची ऍडिशन घेतल्यानंतर हे सगळं कॅन्सलेशन पॉसिबल आहे. याला 1/5 आतमध्ये मल्टिप्लाय वगैरे केलं हे आपण सगळं बघितलंय. सो a1 प्लस a2 प्लस a3 प्लस a प्लस अप टू प्लस an मायनस 1 प्लस an हा काय तुमचा एन आहे का? किंवा चला त्याने तेच विचारलंय आपल्याला, हा असेल तुमचा एन. राहिलाय कोण? इकडे कोणीच नाही राहिलं, फक्त हा माणूस राहिला. 1/5 इंटू ब्रॅकेट टाकायची काय गरज नाही, आतमध्ये काही शिल्लकच नाही राहिले. n इंटू n प्लस 1 n प्लस 2 n प्लस 3 n प्लस 4. इथून मागे जे काम करत आलो तेच काम करायचे ज्यासाठी तुम्ही टेलिस्कोपिक सिरीज मध्ये असंच लिहित होता. हे सगळं कॅन्सल आउट करत होता आणि आपले असेल फायनल आन्सर. दिस विल बी अवर फायनल आन्सर. हे जे सगळं काही आहे ते आहे आपलं फायनल आन्सर फॉर दिस सिरीज. म्हणजे ही जी सिरीज होती तिची सम ही आली. करेक्ट. फर्स्ट एन टर्मची सम ही आली. हा तुमचा पहिला होमवर्क. ह्या होमवर्क मध्ये अगेन आपल्याला ती मेथड यूज करायची. आता याची सुरुवातीला काय करायला लागेल तुम्हाला? आर्ट्स टर्म लिहायची लागेल. आर्ट्स टर्म काय असेल याची? आर्ट्स टर्म सांगताय मला कोण? चेक करा की पहिली जी टर्म आहे त्यातला प्रोडक्ट आहे. हे सगळं काय आहे? ईच टर्म इज प्रोडक्ट ऑफ टर्म्स ऑफ एपी. A1 3 5 7 APA 3 5 7 9 APA 5 7 9 11 APA. ह्या केस मध्ये म्हणजे ही पॉसिबल काय आहे? टेलिस्कोपिक मेथड, टेलिस्कोपिक सिरीज. याची फर्स्ट टर्म काय आहे? 1. याची फर्स्ट टर्म काय आहे? 3. याची फर्स्ट टर्म काय आहे? 5. 1 3 5 आर ऑड नंबर्स. स्टार्टिंग कुठून होते? 1 पासून. ऑड नंबर साठी दोन पॉसिबिलिटीज आहेत, 2r-1 आणि 2r+1. ह्या दोन तुमच्या ऑड टर्म्स असतील, बरोबर की नाही? ऑड नंबर साठी आपल्याला हे दोन जनरल फॉर्म्युले 2r-1 आणि 2r+1. आपली स्टार्टिंग कुठून झाली आहे? 1. म्हणजे आपल्याला कोणता यूज करायला लागणार आहे? 2r-1. पहिली टर्म काय भेटली? 2r-1. नंतर दुसरी चेक करा. याच्यामध्ये तुम्ही 2 ऍड करतायत, याच्यामध्ये 2 ऍड करतायत, 1+2. नंतर याच्यामध्ये 3+2 5+2. म्हणजे फर्स्ट टर्म मध्ये तुम्ही सेकंड टर्म ऍड केलं, 2 ऍड केल्यानंतर तुम्हाला सेकंड टर्म मध्ये प्रोडक्टची. नंतर इथं सेम पॅटर्न फॉलो करतोय. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागणार आहे? 2 ऍड करायला लागणार आहे. +2 दिसतोय, इथं पण +2 दिसतोय, इथं पण अगेन यू सी 2 is added. So we need to add 2 in this. 2r-1 plus 2. 2r-1 plus 2. -1 plus 2 किती झाला? +1. 2r+1. आता थर्ड टर्म इथं पण 2 ऍड झालाय म्हणजे इथं पण 2 ऍड होणार. 2r+3. अगेन इथं पण तुमचा 2 ऍड झालाय म्हणजे 2r+5. करेक्ट. ही झाली तुमची जनरल टर्म. त्यांनी काय सांगितलं होतं की या जनरल टर्मला मल्टिप्लाय करा डिफरन्स ऑफ 1 नेक्स्ट टर्म अँड 1 प्रिव्हियस टर्म. इथं पॉसिबल नेक्स्ट टर्म काय असेल? याच्यामध्ये परत 2 ऍड होईल म्हणजे 2r+5+2. 5+2 इज 7. सो पॉसिबल नेक्स्ट टर्म काय असेल? 2r+7. आणि पॉसिबल 1 प्रिव्हियस टर्म काय असेल? याच्यामध्ये +2. इकडे बघा, इकडे आला -2, इकडे जाताना +2 होत होता, इकडे त्याने -2, 5 - 2 3, 3 - 2 1, 1 - 2 -1, -1 - 2 -3. म्हणजे याचे पॉसिबल प्रिव्हियस टर्म काय असेल? -3. तुमचा काय आला? 2r-3. आणि एक नेक्स्ट टर्म आणि एक प्रिव्हियस टर्म यांचा डिफरन्स. करेक्ट. आता हे चेक करा, जो बळजबरी आपण ऍड केलेला आहे 2r+7 - 2r-3 यांचा प्रोडक्ट याला मल्टिप्लाय केलेला, यांचा डिफरन्स यांना मल्टिप्लाय केलाय. मग आपल्याला ऍडजस्टमेंट केली आहे, तर मग ती ऍडजस्टमेंट बॅलन्स पण झाली पाहिजे. ती बॅलन्स करण्यासाठी काय करायचं? चेक करा की बाबा हे येतंय काय? -2r हा मायनस प्लस झाला, 2r कॅन्सल झाला,
3 प्लस 7 किती झाले किंवा 7 प्लस 3 10 झाले. सो वी नीड टू मल्टिप्लाय बाय 10. 10 ने मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे ही बॅलन्स राहील. ही सगळी व्हॅल्यू काय होती 10. 10/10 1. तुमचं आर्ट्स टर्म आहे ॲज इट इज बॅलन्स झाली. नाउ यू कॅन सॉल्व दिस फर्दर. यू कॅन सॉल्व दिस फर्दर व्हेरी व्हेरी इझिली. कसं की जे बाहेर आहे त्याला मल्टिप्लाय करा, बाहेर जे होते त्याला आतमध्ये मल्टिप्लाय करा. म्हणजे हे जे सगळं आहे हा जो तुमचा संसार आहे त्यांना आतमध्ये मल्टिप्लाय करा. एकदा याला मल्टिप्लाय करा आणि याला एकदा याला मल्टिप्लाय करा. ते मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आर ची व्हॅल्यू 1 टाका, आर ची व्हॅल्यू 2 टाका आणि एन टर्म्स पर्यंत जायचे. आर ची व्हॅल्यू 3 टाका डॉट 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 आर ची व्हॅल्यू n-1 टाका, आर ची व्हॅल्यू n टाका आणि या सगळ्यांची काय घ्या ऍडिशन. म्हणजे तुम्हाला काय भेटेल टर्म्स कॅन्सल होतील, SN भेटेल म्हणजे सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स भेटेल. नाउ अगेन सॉल्व दिस मेथड. हा भयंकर सोपा आहे. तुम्हाला याची आर्ट्स टर्म दिसली हा 2 मेथडने सॉल्व कर देतो. मेथड 1 आपण याच्या आधी बघितली. जर तुम्हाला सिग्माचे फॉर्म्युला आठवत असेल तर हे क्लिअरली सांगू शकता. त्याआधी आर्ट्स टर्म आपण गेस करूया. आर्ट्स टर्म काय असेल? ही आहे तुमची आर. पहिली टर्म काय आहे 1. पहिली टर्म काय आहे? या सगळ्या टर्म्स म्हणजे ही टोटल फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म. पहिल्या टर्म मधला प्रोडक्ट आहे 2 टर्मचा, सेकंड टर्म मध्ये पण प्रोडक्ट आहे 2 टर्मचा, थर्ड टर्म मध्ये पण प्रोडक्ट आहे 2 टर्मचा, फोर्थ टर्म मध्ये पण प्रोडक्ट आहे 2 टर्मचा. इथं काय दिसते? पहिल्या टर्म मधला पहिली टर्म काय 1 आहे, दुसऱ्या टर्म मधली पहिली टर्म काय 3 आहे, तिसऱ्या टर्म मधली पहिली टर्म काय 5 आहे, फोर्थ टर्म मधली फर्स्ट टर्म काय 7 आहे. पहिल्या टर्म्स काय सगळ्या ऑड नंबर स्टार्टिंग फ्रॉम 1. आता लास्ट एक्झाम्पल मध्ये बघितलं जर ऑड नंबर इज स्टार्टिंग फ्रॉम 1 विच फॉर्म्युला डू यू प्रेफर? 2r - 1. सेकंड चेक करा 3 5 7 काय कळतं इथं काय येणार आहे 2r + 1. जर नसेल समजत याच्यामध्ये 2 ऍड केलाय, याच्यामध्ये 2 ऍड केलाय, याच्यामध्ये 2 ऍड केलाय, याच्यामध्ये 2 ऍड केलाय किंवा सेकंड टर्म्स पण काय तुमच्या ऑड नंबरचे 3 5 7 9 बट स्टार्टिंग फ्रॉम 3. जर तुमचे ऑड नंबरची सिक्वेन्स स्टार्ट होत असेल 3 पासून तर देन विच फॉर्म्युला ऑर विच जनरल टर्म डू यू यूज? 2r + 1 किंवा याच्यामध्ये तुम्ही 2 ऍड करा सेमच भेटेल 2r + 1. 2r - 1 + 2 2 - 1 1 ही तुम्हाला भेटली आर्ट्स टर्म. आता मेथड 1 काय असेल? मेथड 1 याला सिम्प्लिफाय करा. AR ला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर काय दिसते? a - b इंटू a + b दिसते. a - b इंटू a - b इंटू a + b काय असते? a² - b². सो तुमचा r² काय होईल? 4r² - 1 अप्लाय सिग्मा अप्लाय केल्यानंतर सिग्मा कुठून कुठपर्यंत n टर्म्स r = 1 to n फॉर r काय भेटतो तुम्हाला? सॉल्व करा मग. हे काय तर SN = 4 सिग्मा r². r रन्स फ्रॉम 1 to n मायनस हा मायनस नाही प्लस मायनस r = 1 to n सिग्मा 1. ही झाली फर्स्ट मेथड. आणि सेकंड मेथड की ज्यासाठी हा प्रॉब्लेम टाकलाय फर्स्ट मेथडने तुम्हाला लगेच इझिली आन्सर भेटेल. सिग्मा r चा फॉर्म्युला आहे, सिग्मा r² चा फॉर्म्युला आहे, सिग्मा 1 चा फॉर्म्युला माहिती आहे, आन्सर भेटले. बट ट्राय दिस. यू मस्ट ट्राय द सेकंड मेथड. सेकंड मेथड काय सांगते की दिस इज ए प्रोडक्ट ऑफ कंटिन्यूड प्रोडक्ट ऑफ टर्म्स ऑफ AP. आणि जर कंटिन्यूड प्रोडक्ट ऑफ टर्म्स ऑफ AP असेल तर वी मल्टिप्लाय दिस आर्ट्स टर्म बाय डिफरन्स ऑफ 1 नेक्स्ट and 1 previous term of that AP. याची नेक्स्ट पॉसिबल टर्म काय असेल? AR हा तुमचा AR आहे. याची नेक्स्ट टर्म काय असेल? 2r - 1 2r + 1. याची नेक्स्ट टर्म 2r + 3 आणि याची 1 प्रिव्हियस काय असेल? 2r - 3 करेक्ट. आणि तुम्ही याला काय केलंय बळजबरी ऍड केले. हा 2r कॅन्सल आहे, हा 3 3 किती होतो 6. That means you need to adjust 6 there. And now you can solve this by telescopic method. यानं याला मल्टिप्लाय करा, यानं याला मल्टिप्लाय करा.
then put r equal to 1, r equal to 2, r equal to 3, and so on, r equal to n minus 1, r equal to n, and add all this stuff to get Sn, the sum of nth term. Add all this stuff. Now let's move on the JEE Main 2023 question. Question वाचा की काय दिलंय. Let n be a sequence such that, अशी एक सिक्वेन्स आहे की त्यातल्या प्रत्येक टर्मची सम a1 प्लस a2 प्लस अप टू प्लस an यांची सम किती येते, हे एक्सप्रेशन येते. आणि इफ हे सगळं ते दिलंय की दिस देन वेअर p1 p2 up to pm are first m prime numbers, then m is equal to how much. That means ज्यावेळेस तुम्ही ही सम सॉल्व कराल, तुमच्याकडे एक नंबर येईल, त्या नंबरला त्याच्या प्राइम फॅक्टर्स मध्ये लिहा आणि असे किती प्राइम फॅक्टर्स आहे की ज्यावेळेस हे एक्सप्रेशन त्यासाठी ट्रू होते. करेक्ट. मग आता ह्या एन साठी आपल्याला दिलंय काय, हे जे दिलंय त्याला काय दिसतंय तुम्हाला, a1 प्लस a2 प्लस अप टू प्लस हे काय सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स, दॅट इज Sn. हा काय दिलाय फॉर an दिलाय काय Sn काय दिलाय n स्क्वेअर प्लस 3n डिवायडेड बाय n प्लस 1 n प्लस 2. तिथून n कॉमन घ्या, ह्याच्यामधनं n कॉमन घेतला काय भेटला, हा n इंटू n प्लस 3 डिवायडेड बाय हे सगळं तुमचा हा आला n इंटू n प्लस 3 डिवायडेड बाय n प्लस 1 इंटू n प्लस 2. बरोबर. आता मला ही सम फाइंड करायची, ती सम फाइंड करण्यासाठी लागतोय मला 1/ak. 1/ak फाइंड करायसाठी लागेल आपल्याला ak म्हणजे केथ टर्म. माझ्याकडे आहे Sn. जर मला Sn असेल आपल्याकडे आणि मला केथ टर्म फाइंड करायची असेल किंवा nth टर्म फाइंड करायची असेल, तर आपण ज्यावेळेस चॅप्टर स्टार्ट केला त्याच्या पहिल्याच पेजवर लिहिलं की फॉर एनी सिक्वेन्स nth टर्म काय होती चेक करा, Sn मायनस 1. करेक्ट का. आठवतोय फॉर्म्युला, बरेच प्रॉब्लेम मिळले आपण त्याच्यानंतर. Sn चा फॉर्म्युला हा आहे, तर Sn दिस विल इम्प्लाय Sn मायनस 1 काय असेल, व्हॉट विल इम्प्लाय दिस इम्प्लाय Sn मायनस 1 चा फॉर्म्युला काय, n ला रिप्लेस केलं, n मायनस 1 या n ला रिप्लेस करा, n मायनस 1 नी ह्या n ला रिप्लेस करा, n मायनस 1 नी ह्या n ला रिप्लेस करा, n मायनस 1 नी ह्या n ला रिप्लेस करा, n मायनस 1 नी व्हॉट विल यू गेट, n मायनस 1 प्लस 3 प्लस 2, n मायनस 1 प्लस 1 0, म्हणजे फक्त इथे n राहील. नंतर n मायनस 1 प्लस 2 मायनस 1 प्लस 2 1. सो वी विल हॅव n मायनस 1 इंटू n प्लस 2 डिवायडेड बाय n इंटू इथं किती राहिला n प्लस 1, n 2 मायनस 1 1. Sn आहे, Sn मायनस 1 आहे. To find an, you will subtract Sn minus 1. You will subtract Sn minus 1 from Sn. You will subtract Sn minus 1 from Sn. हा तुमचा Sn n into n plus 3 divided by n plus 1 into n plus 2 minus Sn minus 1 काय आहे n minus 1 n plus 2. दोन फ्रॅक्शन आहे, दोन फ्रॅक्शनची आपल्याला काय घ्यायची सबट्रॅक्शन. सो वी नीड टू मेक द डिनॉमिनेटर सेम. याचा आणि याचा डिनॉमिनेटर सेम आहे का नाही. सो वी हॅव टू मेक एन ऍडजस्टमेंट सो दॅट द डिनॉमिनेटर्स ऑफ बोथ द फंक्शन विल बिकम सेम. इथं कोण आहे n प्लस 1 आहे, n प्लस 2 आहे, इथे n प्लस 1 आहे, इथे n प्लस 2 आहे, इथे n प्लस 1 नाही. सो वी नीड टू ऍडजस्ट n प्लस 2 देअर. n प्लस 2 बळच आणला, जर एखादी गोष्ट बळजबरी आणली असेल तर तिचा इफेक्ट कॅन्सल करा, म्हणजे तुमच्या न्यूमरेटरला पण तुम्हाला n प्लस 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. n प्लस 2 इंटू n प्लस 2, n प्लस 2 चा स्क्वेअर, n प्लस 2 इंटू n प्लस 2, n प्लस 2 चा स्क्वेअर झालं. इथं तर झालंय. नाव इथं काय आहे n प्लस 1 आहे, n प्लस 2 आहे, n प्लस 1 आहे, n प्लस 2 आहे, इथे n एक्स्ट्रा आहे. सो वी नीड टू मल्टिप्लाय दिस डिनॉमिनेटर बाय n. We need to multiply this denominator by n. We have to multiply this denominator by n. So like this. तुम्ही हा बळजबरी आणलाय, त्याच्यामुळे न्यूमरेटरला पण n ने मल्टिप्लाय करा. n into n, n square. Now
this denominator and this denominator are same. So the nth term will be denominator as it is ठेवा आणि हे सिम्प्लिफाय करा. आधी हे याला सिम्प्लिफाय करा. हा n स्क्वेअर आतमध्ये गेला, काय झाला n क्यूब. हा n स्क्वेअर आतमध्ये गेला, झाला किती 3n स्क्वेअर प्लस 3n स्क्वेअर मायनस हा मायनस याला देऊ म्हणजे जरा चांगलं दिसेल. हा काय झाला मायनस n आणि प्लस 1 1 मायनस n मायनस n मायनस 1 काय झाला मायनस n प्लस 1 1 दॅट इज 1 मायनस n. मायनस आतमध्ये पाठवलं, त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन केलं, वी गॉट दिस. याला सिम्प्लिफाय करा, याला ओपन करा, काय येईल n+2 होल स्क्वेअर a प्लस b होल स्क्वेअर n स्क्वेअर प्लस 4n प्लस 4 अँड तुमचा जो डिनॉमिनेटर आहे कीप इट ॲज इट इज n इंटू n प्लस 1 इंटू n प्लस 2. करेक्ट. नाउ सिम्प्लिफाय द numerator. What will you get? You will get n cube च्या टर्म्स कलेक्ट करा, देन n स्क्वेअर च्या टर्म कलेक्ट करा, देन n च्या टर्म कलेक्ट करा, त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म्स कलेक्ट करा, कॅन्सलेशन होते का चेक करा, जिथे जिथे कॅन्सलेशन होते तिथे तिथे कॅन्सलेशन करून टाका आणि काय भेटेल व्हॉट विल बी लेफ्ट विथ ते चेक करा. हे होतं आपलं एक्सप्रेशन. We have this expression and we want to simplify this. So an equal to n cube च्या टर्म्स. इथे एक n क्यूब असणार आहे. आता ही जी सेकंड टर्म आहे तिथून एक n क्यूब येऊ शकतो. तो कसा येईल, इथे n स्क्वेअर आहे, ज्यावेळेस हा n स्क्वेअर एक लक्षात घ्या, हा ब्रॅकेट याला मल्टिप्लाय होणार आहे म्हणजे हा 1 सगळ्याला मल्टिप्लाय होणार आहे, हा मायनस n सगळ्याला मल्टिप्लाय होणार आहे. आणि ज्यावेळेस हे सगळे एकमेकांना मल्टिप्लाय होतील त्यावेळेस तुमची एक n क्यूब ची टर्म असेल, एक n स्क्वेअर ची असेल, एक n ची असेल, एक कॉन्स्टंट टर्म असेल. n क्यूब ची टर्म कधी कधी पॉसिबल आहे 1 या कोणालाही मल्टिप्लाय केल्यानंतर तुमच्याकडे n क्यूब असणार का नाही, n नी या सगळ्यांना मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला n क्यूब येऊ शकतो. मायनस n इंटू n स्क्वेअर मायनस n क्यूब मायनस n क्यूब. n क्यूब हा पहिला n क्यूब, हा दुसरा n क्यूब प्लस आता n स्क्वेअरच्या टर्म कलेक्ट करा 3n स्क्वेअर 3n स्क्वेअर. आता हा सेकंड ब्रॅकेट ज्यावेळेस सिम्प्लिफाय कराल त्यावेळेस तुम्हाला एक n स्क्वेअरची टर्म भेटेल. ती n स्क्वेअरची टर्म कुठून भेटेल, एक भेटेल का जास्त भेटेल. ज्यावेळेस हा 1 n च्या मध्ये जाईल त्यावेळेस 1 इंटू n स्क्वेअर होईल, त्यावेळेस एकदा एक n भेटतोय प्लस n स्क्वेअर. अगेन हा इथे गेला नाही भेटणार, इथे गेला नाही भेटणार, but whenever this minus n will go inside, याला गेला n क्यूब भेटला, हा याला गेला इथे काय भेटला -4n स्क्वेअर -4n स्क्वेअर. नंतर हा आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला n ची टर्म भेटेल, त्याच्यानंतर काहीच नाही, ह्या सगळ्या n स्क्वेअरच्या टर्म्स. आता n ची टर्म इथून भेटते का, n ची टर्म नाही भेटते, n ची टर्म कुठून भेटेल, हा 1 आतमध्ये गेला, इथे तुम्हाला फक्त n स्क्वेअर भेटेल, इथे भेटेल 4n म्हणजे 1 इंटू 4 4n. इथे n ची टर्म भेटली पहिली 4n. अगेन हा मायनस इथे भेटतो n क्यूब, नंतर हा मायनस n केला याला 4n स्क्वेअर, हा नंतर इथे गेला -4n प्लस आता कॉन्स्टंट टर्म, पहिल्या दोन टर्म मध्ये कॉन्स्टंट टर्म नाही, नंतर हा सगळ्याला मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला n का असणार, त्याच्यामुळे कॉन्स्टंट टर्म नाही. हा ज्यावेळेस इथे राहील हा कॉन्स्टंट राहील, इथे व्हेरिएबल राहील, इथे व्हेरिएबल राहील. हा 1 इथे गेल्यानंतर तुम्हाला फक्त कॉन्स्टंट भेटेल 4 आणि तुमचा डिनॉमिनेटर जो आहे इट विल बी रिमेन ॲज इट इज n इंटू n प्लस 1 इंटू n प्लस 2. Correct. So we will have this much. आता हे किती सुंदर झालंय बघा, दिसतंय का सुंदर आहे. n क्यूब मायनस n क्यूब 0, n क्यूब मायनस n क्यूब 0, देन पुढचा ब्रॅकेट पण 0 होतोय का, होतोय सर. n क्यूब मायनस n क्यूब 0, अगेन 3n स्क्वेअर प्लस n स्क्वेअर 4n स्क्वेअर मायनस 4n स्क्वेअर 0. नाउ 4n मायनस 4n परत 0. आयुष्यात काय पाहिजे तुम्हाला, जर एवढ्या टर्म्स कॅन्सल होत आहेत तर सगळ्यात जास्त ज्यावेळेस तुमच्या एक्सप्रेशन मध्ये 0 तो इतनी खुशी कहीं नहीं मिलती जहां पर 0 आ जाता है कैंसिलेशन होके. नाउ वी आर लेफ्ट विथ ओनली 4, सो वी विल हैव 4 अपॉन
this much. So we will have AL equal to 4 upon n into n plus 1 into n plus 2. n तर भेटला, बट वी नीड 1 अपॉन AK. व्हॅरिएबल द्या सोडून n ला k ने रिप्लेस करू शकतो, त्यावेळेस आपल्याला AK पण भेटेल. आता हे काय दिलंय, हे प्रोडक्ट दिलंय म्हणजे समेशन ऑफ 1 अपॉन AK. सो वी नीड 1 अपॉन AK. याच्या यालाच उलट करा. दिस इम्प्लाय, व्हॉट विल दिस इम्प्लाय? दिस विल इम्प्लाय 1 अपॉन AK. म्हणजे याला उलट करा म्हणजे काय, रेसिप्रोकल घ्या. हे सगळं वरती जाईल, हे सगळं खाली येईल. इक्वल टू हा वरती गेला, n ला रिप्लेस केलाय k ने. सो k इंटू k प्लस 1 इंटू k प्लस 2 डिवायडेड बाय 4. आणि ते काय सांगतायत की याला समेशन घ्या. 28 ला नंतर बघूयात, सुरुवातीला त्याचं समेशन घ्या. सो अप्लाय द समेशन ओव्हर इट. याचं समेशन घ्या. सम पण कुठून कुठपर्यंत सांगितली आहे, 1 to 10. किती सोपं काम आहे. k रन्स फ्रॉम 1 to 10. ही समेशन घ्यायची आपल्याला. जर तुम्ही LHS ला सम घेतली आहे तर RHS ला पण समेशन घ्या. RHS ला समेशन कुठून कुठपर्यंत, k रन्स फ्रॉम 1 to 10. करेक्ट का? आता हे काय दिसतंय तुम्हाला, टेलिस्कोपिक सिरीज सारखं आहे का? येस सर, टेलिस्कोपिक सिरीज सारखंच दिसतंय. कसं की देयर इज ए प्रोडक्ट ऑफ कंटिन्यूड प्रोडक्ट ऑफ टर्म्स ऑफ AP. फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स 1 k प्लस 1, परत कॉमन डिफरन्स 1 ऍड केला, भेटलाय कंटिन्यू प्रोडक्ट. तर हे काय करताय, हा 4 जो आहे तो कॉन्स्टंट आहे, समेशनच्या बाहेर येतो का, आणि हे जे आहे ते आतमध्ये राहतं, लाईक दिस. सो किती सोपं झालं, 1/4. करेक्ट इथपर्यंत. नाव समेशन ऑफ AK, समेशन ऑफ 1 अपॉन AK किती आलाय, हे सगळं k रन्स फ्रॉम 1 to 10. आता ही काय झाली सिरीज, एक लिहायची टर्म, तिची पहिली टर्म ज्यावेळेस तुम्ही k इक्वल टू 1 पुट कराल, k इक्वल टू 1 पुट कराल, k इक्वल टू 1 पुट कराल. मी असं म्हणू जरा चांगल्या लँग्वेज मध्ये की हे काय आहे, 1 अपॉन 4 इंटू सिग्मा R किंवा k चा सुद्धा, k रन्स फ्रॉम 1 to 10. हे जे तुमचं होतं त्याला TK म्हणतो, हा जो होता त्याला TK म्हणूयात. देन when we put k equal to 1, what will you get for TK? We will have T1 equal to, T1 काय असेल रे, सुरुवातीला आपण TKच काढलो, तुम्ही सांगा TK काय आहे. दिस इम्प्लाय TK असेल k इंटू, TK असेल k इंटू k प्लस 1 इंटू k प्लस 2. बरोबर का? याची काय करत होतो आपण, ऍडजस्टमेंट. k प्लस 1 k प्लस 2, नेक्स्ट टर्म k प्लस 3 k प्लस 3 मायनस k प्लस 2 k प्लस 1 k मायनस 1, अगोदरची टर्म k minus 1. We will multiply the continued product of APs by difference of one next term and one previous term. हा जो बळजबरी आलेला डिफरन्स आहे k प्लस 3 मायनस k मायनस 1, तो बळजबरी आणलाय. हे काय होतं, k मायनस k कॅन्सल होता, 3 मायनस मायनस प्लस 1 किती झाला 4. सो वी नीड टू ऍडजस्ट 4 देअर लाईक दिस, 1 अपॉन 4. हा 1 अपॉन 4 ऍज इट इज आहे. हा याच्यामध्ये ही ऍडजस्टमेंट केली त्याच्यामुळे हा 1 अपॉन 4 आलेला आहे. करेक्ट. सो व्हॉट विल यू हॅव, यू विल हॅव T1 इक्वल टू, T1 इक्वल टू 1/4 इंटू, ठीक आहे. त्याला आधी आतमध्ये पण पाठवा, त्याला मल्टिप्लाय पण करा, त्यानंतर मग तुम्हाला काहीतरी चांगलं भेटेल. डायरेक्ट T1 वर भेटण्यापेक्षा याला आतमध्ये पाठवा. याला आतमध्ये पाठवल्यानंतर काय भेटतं, 1/4 इंटू k प्लस 1 k प्लस 2 k प्लस 3 k प्लस 3. हा आतमध्ये गेला. नंतर परत
हे पण आतमध्ये गेला, हा आधी लिहिला k-1 इंटू के इंटू k+1 इंटू k+2 ब्रॅकेट क्लोज. हे जे काय होतं ते आतमध्ये गेले, हे होतं ते एकदा याला दिलं आणि एकदा याला दिलं. इथपर्यंत क्लिअर. नाव वी विल स्टार्ट फॉर्मिंग द टेलिस्कोप बाय रायटिंग each term. सो आता के च्या व्हॅल्यू एक एक टाकत चला. के रन्स फ्रॉम 1 to 10. के रन्स फ्रॉम 1 to 10. के इक्वल टू 1 टाका, के इक्वल टू 2 टाका, के इक्वल टू 3 टाका, के इक्वल टू 9 टाका, के इक्वल टू 10 टाका. काय भेटेल चेक करा. फॉर के इक्वल टू 1, के इक्वल टू 1 काय भेटतं T1 काय भेटला हा 1/4. 1 2 3 ही वाली इथून स्टार्ट करा तुमचा T1 हा सिम्प्लिफाइड 1/4. 1 2 3 4 1 2 3 4. के इक्वल टू 1 टाकला, 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 के इक्वल टू 1 टाकला. 1 ॲज इट इज. 1 + 1 2, 1 + 2 3, 1 + 3 4. अगेन हे बघा किती सुंदर आलं. 1 - 1 0, हे सगळं 0 होऊन गेलं, काहीच गरज नाही राहिली इथं. के इक्वल टू आता 2 टाका, के इक्वल टू 2 टाका. T2 भेटेल. T2 काय भेटेल 1/4 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5 मायनस के 2 - 1 1 2 इंटू 3 इंटू 1 2 3 4. नाव के इक्वल टू 3. के इक्वल टू 3 टाकल्यानंतर काय भेटतो T3 काय भेटेल 1/4 इंटू इथं 3 इंटू 4 इंटू 5 इंटू 6 मायनस के -1 3 - 1 2. 2 पासून स्टार्ट होतोय. 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5 असं करत कुठपर्यंत एकदा अगोदरची लास्टच्या अगोदरची के इक्वल टू 9 पुट करा, तुम्हाला T9 भेटेल. T9 काय असेल 1/4 इंटू स्टार्ट काय होतंय 9 9 + 1 9 + 2 9 + 3 9 9 + 1 9 + 2 9 + 3 9 + 3 एवढेच 1 2 3 4 9 10 11 12 चार स्टम्स आहेत. 9 - 1 9 9 + 1 9 + 2 9 - 1 इज 8. नंतर 9 9 + 1 9 + 2 11 ब्रॅकेट कंप्लीट. डॉट 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 डॉट. आता लास्ट वाली टर्म टाका. T इक्वल टू 10 पुट करा. काय भेटतं T इक्वल टू 10 भेटल्या पुट केल्यानंतर आपल्याला भेटेल T10 साठी काय इक्वेशन भेटतं चेक करा. T10 कसा असेल T10 विल बी 1 T10 इक्वल टू 1/4 इंटू 10 इंटू 11. इथं असेल के इक्वल टू 10. T10 इक्वल टू 1/4 काय असेल तो के इंटू k+1 इंटू k+2 इंटू k+3 मायनस के -1 नंतर के नंतर k+1 नंतर k+2 के -1 k+1 k+2 k+2 चे ना k+2 इथपर्यंत करेक्ट. ब्रॅकेट कंप्लीट. नाउ डू यू सी that cancellation will start happening from where product of 2 पहिली टर्म सेकंड टर्म सोबत कॅन्सल होते. 1 2 3 4 1 2 3 4 प्लस मायनस this will be 0 this will be 0 this will be 0 अगेन सेकंड टाइम कॅन्सल होईल इथं 0 म्हणजे सेकंड टर्म मधल्या पहिली टर्म पुढच्या सोबत कॅन्सल होते.
ही टर्म याच्यातल्या पुढच्या टर्म सोबत कॅन्सल होईल. करेक्ट. येस सर, करेक्ट. सोबत कॅन्सल होऊन तुम्हाला भेटेल 0. आता ही टर्म याच्या सोबत कॅन्सल होईल. ही टर्म याची जी याच्या अगोदरची असेल T8 च्या पहिल्या टर्म सोबत कॅन्सल होईल. याच्यासोबत कॅन्सल होईल. ही टर्म याच्यासोबत कॅन्सल होते. ही टर्म याच्यासोबत कॅन्सल होते. करेक्ट. हा वरच्या सोबत कॅन्सल होईल. सो वी विल हॅव 0 हिअर. आणि हे कॅन्सलेशन हॅपन कधी होतं? ज्या वेळेस आपण या सगळ्यांची ऍडिशन घेतो. जर तुम्ही असं मेन्शन नाही करत की बाबा यांची ऍडिशनच घेत नाही, म्हणजे T1 प्लस T2 प्लस T3 प्लस अप टू प्लस T9 प्लस T10, ही जर ऍडिशनच घेत नाही तर हे कॅन्सलेशन होणार नाही. हे ऍडिशन घ्यावं लागते त्यासाठी. नाव सो व्हॉट विल बी लेफ्ट विथ, हे काय असेल तुमचं T1 प्लस T2 प्लस T3 प्लस अप टू प्लस T9 प्लस T10, हे असेल S10. हा काय असेल? S10. S10 काय आला? 1/4. 1/4 इंटू 10 इंटू 11 इंटू 12 इंटू 13. करेक्ट. तुम्ही फक्त TK ऍड केलाय. TK काय होता? TK काय होता? तुमची फक्त एवढी ऍडिशन होती. हे जे सगळं होतं हेच तुम्ही TK म्हटले, त्याला एक्सपांड केलं आणि हे सगळं असं आलं. म्हणजे याची व्हॅल्यू तुमची, ह्या समेशनची व्हॅल्यू तुमची काय आली, जी आपण नेक्स्ट लाईनवर ऍड केलेली आहे. हे सगळं बरोबर का? हे सगळं काय आलं? 1/4 इंटू 10 इंटू 11 इंटू 12 इंटू 13. सो आपल्याला काय लागते? समेशन ऑफ 1/k. समेशन ऑफ 1/k काय होता? 1/4 इंटू ही सम, म्हणजे समेशन ऑफ लागतं काय आपल्याला? समेशन ऑफ 1/k. इसको थोड़ी देर के लिए टाटा बाय बाय बोलेंगे. जा भाई तू जा, जा सिमरन. सर किधर जाऊ? K इक्वल टू 1 to 10, 1/AK. हा काय होता? 1/4. आता हे सगळं आपण ही समेशन कॅल्क्युलेट केली. ही आलती किती? 1/4 इंटू 10 इंटू 11. 1/4 इंटू 10 इंटू 11. ही समेशन. याला थोडं सिम्प्लिफाय करा. हे किती झालं? 1/16 इंटू 10 इंटू 11 इंटू 12 इंटू 13. करेक्ट. नाउ सी व्हॉट दे आर आस्किंग. त्यांनी काय दिले? 128 इंटू दिस समेशन. आता ही समेशन आपण फाइंड केली आहे. सो वी हॅव टू मल्टिप्लाय दॅट समेशन बाय 28. ह्या समेशनला, ही जी समेशन आली आहे त्याच्या बोथ साइडला आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल 28 ने. सो मल्टिप्लाय बोथ साइड्स ऑफ दिस समेशन बाय 28. यू आर एंड विथ, you will be ended with something like this. या असं आलं तुमचं. आणि याला तुम्हाला मल्टिप्लाय करायचे 28 ने. याला तुम्हाला मल्टिप्लाय करायचे 28 ने. सो 28 will be multiplied here and 28 will be multiplied by here. Now cancellation करा. सिंपल कॅन्सलेशन आहे. चेक करा काय येतं. कॅन्सल काय होईल? 4 into 4 16, 4 into 7 28. Then again 4 1 जा 4, 4 3 जा 12. So we will be left with हा 10 आहे. 10 ला त्याच्या प्राइम फॅक्टरायझेशन मधल्या 10 काय असतो? 10 काय असतो? 2 into 5. 2 into 5. हा 10 लिहिला, नंतर 11 ॲज इट इज लिहिला, नंतर 13 ॲज इट इज लिहिला, आणि हा 7 आणि हा 3. करेक्ट का? सो इज दिस ए प्राइम फॅक्टरायझेशन फॉर दिस टर्म?
Yes sir. This is a prime factorization of this term. Indeed, this is a prime factorization of this term. So count how many m's are there. This is P1, this is P2, this is P3, this is P4, this is P5, this is P6. So this is your PM equal to P6 equal to P6. This implies M equal to 6. म्हणजे there are 6 prime factors of this product. प्रोडक्ट काही असू द्या, त्यांनी विचारलं आपल्याला प्राईम फॅक्टर, त्याच्यामुळे सगळा प्रोडक्ट काढत बसायचं नाही, चेक करायचं क्वेश्चन काय सांगतोय. क्वेश्चन काय सांगत होता की जर हा प्रोडक्ट प्राईम फॅक्टरायझेशन मध्ये लिहिला तर हाऊ मेनी प्राईम फॅक्टर्स आर देअर. सो देअर आर 6 प्राइम फॅक्टर्स 1 2 3 4 6. हे मल्टिप्लिकेशन आहे, तुम्ही मल्टिप्लिकेशन कसं लिहा, फक्त प्राइम फॅक्टर्स मध्ये असलं पाहिजे. आणि हाऊ मेनी प्राइम फॅक्टर्स आर देअर 6. सो this will be our answer. This will be our answer. Now next question. This will be your DIY 1. 2 ne 1. This will be your DIY 1. क्वेश्चन काय सांगतोय, हा पण एक जेईमेनचा जो मार्क्सचा क्वेश्चन बघितलाय सेम त्या टाइपचा क्वेश्चन आहे. एकदा चेक करा दिलंय काय आणि विचारलंय काय. दिलंय एक समेशन आणि त्या समेशनची व्हॅल्यू विचारली आणि ती समेशन काय सांगतायत ते किती समेशन आहे तुमची 1. ती समेशन काय तुमची. दिस इज युअर DIY 1. दिस इज युअर DIY 1. डू इट युअर सेल्फ. तुम्हाला फक्त हिंट देतो की इफ द सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स म्हणजे T1 प्लस T2 प्लस T3 अप टू प्लस T10 दिस इज M अपॉन N where GCD of M and N is 1. That means M and N are co-prime numbers. Then M plus N is equal to आन्सर दिले 4 4 1. तुम्हाला चेक करायचे या दोघांची सम किती असेल 4 4 येते का चेक करायचे. त्यासाठी तुम्ही काय कराल, याची आर्थ टर्म फाइंड कराल. याची आर्थ टर्म काय असेल रे. व्हॉट विल बी इट्स आर्थ टर्म AR. ऑब्झर्व करा 4A 4A 4A. इथं काय असेल R. इथं हा 4 तर ॲज इट इज फिक्स राहणार आहे. ठीक आहे. नंतर इथं 1A 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 1A. इथं पण 1 फिक्स राहणार आहे. इथं 4A इथं 4A इथं 4A 4 पण फिक्स राहणार आहे. अगेन याला मल्टिप्लाइड बाय फर्स्ट टर्म साठी 1 1/4. इथं सेकंड टर्म साठी 2 इथं 2/4. इथं थर्ड टर्म साठी 3 3/4. सो आर्थ टर्म साठी काय असेल इथं R R/4. म्हणजे हे काय दिलेलं आहे 4 अपॉन 1 प्लस 4 इंटू R/4. आता हे कसं करायचं, परत क्वेश्चन आला. पण हे काय दिसते आपल्याला 4 डिग्रीचं. आणि ज्या ज्या वेळेस असे एक्सपेन्शन असतील त्यावेळेस आपण टेक्निक शिकलोय की जरी हा प्रोडक्ट ऑफ 2 टर्म दिसत नसला बट वी कॅन मेक इट ए प्रोडक्ट ऑफ 2 टर्म्स. हाऊ, याला असं लिहिता येईल का. हा जो आहे 4R/4 प्लस 1 4R/4 प्लस 1 याचं मला प्रोडक्ट ऑफ 2 फॅक्टर्स लिहायचे. तर मी काय करेल, ऍडजस्टमेंट काय कराल 4R² 4R/4 मायनस 4R² प्लस 1 हा प्लस ऍडजस्टमेंट कोणाची करायची, हा प्लस इथे आणि मायनस सेकंड मध्ये प्लस 1 मायनस 4R². 4R² मायनस R² कॅन्सल. तुमचं जे आहे ते ॲज इट इज राहतं. हे काय दिसतंय तुम्हाला A² प्लस ट्वाइस AB प्लस B². A² प्लस ट्वाइस AB प्लस B² काय आहे तुमचा A प्लस B होल स्क्वेअर. A ची व्हॅल्यू काय आहे ट्वाइस R². B ची व्हॅल्यू काय आहे 1. आणि हे काय आहे मायनस 2R होल स्क्वेअर आहे का. हे काय दिसतंय
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतो ए मायनस बी आणि ए प्लस बी किंवा ए प्लस बी इंटू ए मायनस बी. हा तुमचा ए प्लस बी नंतर ए मायनस बी. हा काय असेल? हा ए 2r स्क्वेअर प्लस 1 मायनस. करेक्ट. हे आपण बघितलं होतं आर रेस टू 4 एक आपल्याकडे होतं आर रेस टू 4 प्लस आर स्क्वेअर प्लस 1 म्हणजे हे वालं आर रेस टू 4 प्लस आर स्क्वेअर प्लस 1 याचे फॅक्टरायझेशन करताना ही सेम टेक्निक आपण लर्न केली. सो व्हॉट विल यू हॅव हिअर? इथं आर राहिला ना. सो ए आर काय असेल? 4 इंटू आर डिवायडेड बाय ते फॅक्टर्स 2r स्क्वेअर प्लस 2r प्लस 2r प्लस 1 2r स्क्वेअर मायनस 2r प्लस 1 2r स्क्वेअर मायनस 2r प्लस 1. हे काय आलं तुमचं ए आर साठीचं एक्सप्रेशन आहे का? नाउ ऑन डिनॉमिनेटर यू हॅव प्रोडक्ट ऑफ टू फॅक्टर्स आणि यांची आता सबट्रॅक्शन तुम्हाला न्यूमरेटरला आणायची आहे. यांची सबट्रॅक्शन तुम्हाला न्यूमरेटरला आणायची. सो यांची सबट्रॅक्शन चेक करा काय ते 2r स्क्वेअर प्लस 2r प्लस 1 मायनस 2r स्क्वेअर मायनस 2r प्लस 1 मायनस प्लस मायनस 2r स्क्वेअर कॅन्सल प्लस 2 प्लस 1 मायनस 1 कॅन्सल. हे किती झाले? 4r. हे ऑलरेडी 4r आहे. सो दिस विल बी काय असेल? यांची सबट्रॅक्शन ऑटोमॅटिक वरती येऊन जाईल. दिस विल बी 4r म्हणजे त्या दोघांचे सबट्रॅक्शनच आहे. म्हणजे बघा फॅक्टर्स किती सुंदर भेटले. आपल्याला इथं काय ऍडजस्टमेंट करायची पण गरज नाही भेटली. म्हणजे न्यूमरेटर जो आहे तो ऑलरेडी तुमच्या डिनॉमिनेटरच्या फॅक्टरची डिफरन्स आहे. आणि ज्यावेळेस आपण ही वाली स्लाइड बघितली होती का लेक्चरमध्ये, ज्यावेळेस तुमचा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरच्या फॅक्टरची सबट्रॅक्शन असेल म्हणजे बी मायनस 1 असेल त्यावेळेस काय ते 1 मायनस ए अपॉन 1 मायनस बी. पहिला दुसऱ्याला जातो दुसरा पहिल्याला जातो. व्हेनेवर द न्यूमरेटर इज डिफरन्स ऑफ दिस टू टर्म्स म्हणजे तुमचा डिनॉमिनेटरला प्रोडक्ट आहे वरती डिफरन्स आहे आणि त्या टर्म्स सेम आहेत बी माइनस ए अपॉन बी ए. अभी चेक करो कि यहाँ पे वही है क्या? हा ए आहे आणि हा तुमचा बी आहे. याच्यामधनं तुम्ही हे सबट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला हेच भेटते का? याच्यामधनं तुम्हाला सबट्रॅक्ट याच्यामध्ये दिस टर्म मायनस दिस टर्म इज दिस टर्म म्हणजे पहिला जाईल दुसऱ्याला दुसरा जाईल पहिल्याला. हा तुमचा फर्स्ट जाईल दुसऱ्याला म्हणजे सिम्प्लिफाय कशाला होईल? फर्स्ट जाईल हे फर्स्ट इथं असेल ते जाईल दुसऱ्याला आणि जे दुसरा आहे ते येईल पहिल्याला. म्हणजे 2r स्क्वेअर मायनस 2r प्लस 1 मायनस पहिला गेला दुसऱ्याला 1 अपॉन 2r स्क्वेअर प्लस r प्लस 1. करेक्ट. एकतर डायरेक्ट त्यांचा डिफरन्स वगैरे लिहा नाही तर किंवा हा फॉर्म्युला जो आपण लर्न केलाय तो लिहा ॲज पर युअर विश. नाउ दिस इज टेलिस्कोपिक सिरीजचा एक्सपान्शन. म्हणजे याच्या नंतर तुम्ही A1 लिहा A2 लिहा A3 लिहा अप टू AR-1 लिहा लास्टला AN लिहा N-1 आणि AN लिहा. त्या सगळ्यांना ऍड करा. तिथं 100% कोण ना कोणतरी कॅन्सल होईल आणि यू विल बी लेफ्ट विथ समथिंग आणि त्याची सम जी आहे तिची टोटल सम करा म्हणजे तुम्हाला भेटेल SN इक्वल टू तुम्हाला एक काहीतरी फिक्स नंबर भेटेल आणि तो फिक्स नंबर रिड्युसिबल आहे का चेक करा. त्यांचा जर कोणी जीसीडी त्यांचा किती रेट असेल तर ते कॅन्सलेशन वगैरे करा आणि त्याच्यानंतर उरलेली तुमची ही ऍडिशन असेल. क्लिअर. सो सॉल्व दिस नाउ. अगेन दिस इज युअर DIY2. अगेन दिस इज युअर DIY2 392. This will be your DIY2. हा सेम काइंड ऑफ क्वेश्चन आहे जो तुम्ही अटेम्प्ट केला होता इथे. याला DIY1 म्हणा. नंबरिंग ठीक आहे. चला इथं ऑब्झर्व करा. सर आर्थ स्ट्रम कशी फाइंड करायची?
इथं दिसतंय फर्स्ट टर्म साठी इथं 1 आहे, फर्स्ट सेकंड टर्म साठी 2 आहे, इथं थर्ड टर्म साठी 3 आहे, फोर्थ टर्म साठी 4 आहे, फिफ्थ टर्म साठी 5 आहे. आर्थ टर्म साठी आम्हाला माहिती आहे न्यूमरेटर किती असेल आर. पण डिनॉमिनेटरचं सर करायचं काय? डिनॉमिनेटर एवढा तर सोपा काय दिसत नाही. डिनॉमिनेटरला मी असं लिहिलं, इथं लिहिलं 5, नंतर आहे तो 65, नंतर 3, 25, 1 2 1 0 2 5 2 5 0 1 अँड सो ऑन. डिनॉमिनेटर मध्ये तर असं चाललंय सर. याला मी कसं लिहू शकतो आरच्या लँग्वेज मध्ये? याला आरच्या लँग्वेज मध्ये कसं लिहू शकतो सर? सर इथं जरा जरा चांगलं दिसतंय. जर मी याला थोडं ब्रेक करू शकतो का? ह्या 1 ला जर मी, कारण की याच्यामधनं 1 मायनस केला म्हणजे राहतो 5 म्हणजे काय असतो 4 + 1. 4 + 1च काय केला की 64 मायनस 64 + 1 हा किती होईल? 64 + 1 65, 325 + 1 324 + 1 हा काय असेल 1024 + 1 हा काय असेल 2500 + 1. 5 काय आहे 4 + 1 हा काय 64 + 1 हा काय 324 + 1 नंतर हा काय 1024 + 1 हा काय 2500 + 1. नाव टार्गेट काय आपलं की न्यूमरेटरला मला आरच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. मग इथं आर याला असं लिहू शकतो का 4 × 1 + 1. हा बघा 64 म्हणजे काय असतो? 64 म्हणजे किती असतो 4 × किती असेल 2 चा 4th पॉवर. 2 ची 4th पॉवर म्हणजे किती 4 × त्याला असं म्हणा की 4 म्हणजे काय असतो 16 बरोबर नाही. 4 × 16 64 म्हणजे हा काय झाला 4 × 16 म्हणजे 2 ची 4th पॉवर म्हणजे हा काय झाला 4 × 2 ची 4th पॉवर. करेक्ट. नाव 324 पण काय आहे तुमचा 4 × 81 म्हणजे 324 का 4 × 81 म्हणजे 324. येस सर. नंतर 81 का आहे 3 ची 4th पॉवर. 81 हा काय 3 ची 4th पॉवर. दॅट मीन्स वी कॅन राईट दिस 324 ॲज 4 × 3 ची 4th पॉवर + 4. आता पॅटर्न दिसतोय इथं 1 ची 4th पॉवर 1 हा 1च असतो. नेक्स्ट टर्म इथं लगेच गेस होईल का? पॅटर्न आहे का? पॅटर्न फॉलो होतोय. फिफ्थ टर्म अँड सो ऑन. इथं काय येईल 4 × r⁴ + 1 येतोय. तुमची काय आली आर्थ टर्म म्हणजे तुमचा डिनॉमिनेटर काय आला 4r⁴ याचे फॅक्टर तर तुम्ही इथं फाइंड केले. हा सेम क्वेश्चन आहे का इथं सारखा? कुठे गेला हा? याच्यासारखाच क्वेश्चन आहे. 1 + 4r⁴ 4r⁴ + 1 याचे फॅक्टर आपण जस्ट प्रिव्हियस स्लाइडला बघितले. दिस इम्प्लाइज AR = R डिवायडेड बाय किती होतं 2r² + 2r + 1 2r² + 2r + 1 हा सेम फॅक्टर होता बहुतेक आणि इथं मायनस होतं 2r² - 2r + 1 2r² - 2r + 1. मागच्या क्वेश्चन सारखाच झाला का? एक्झॅक्टली सेम. न्यूमरेटरला कोण ऍडजस्ट करायला लागेल तुम्हाला 4. सो ऍडजस्ट 4 ऑन न्यूमरेटर. कारण की त्याची सबट्रॅक्शन मागच्या क्वेश्चन वरनं दिसते ना की सबट्रॅक्शन किती येणार आहे 4r. सबट्रॅक्शन येणार आहे 4r. सो वी नीड टू ऍडजस्ट 4r there like this. And now you can solve all this stuff very confidently. आणि अगेन तुम्हाला काहीतरी भेटेल, सॉल्व करा आणि आन्सर येईल तुमचं. समेशन विल बी your summation will be 276. The summation will be 276. हे जे आहे
ट्रिक काय होती तर की पॅटर्न जरा अवघड होता. पॅटर्न थोडा अवघड म्हणण्यापेक्षा दिसायला सोपा नव्हता. सो दिस इज ए चॅलेंजिंग प्रॉब्लेम. इथं तुम्हाला पॅटर्न फाइंड करायला जरा प्रॉब्लेम आली. 565 325 नंतर 1025 2501 हे सगळं फाइंड करायला थोडा थोडा प्रॉब्लेम येत होता. सो दिस इज ए चॅलेंजिंग क्वेश्चन. त्याला तुम्हाला चॅलेंज दिलं. दिस इज ए चॅलेंजिंग क्वेश्चन. आणि थोडंस ऑब्झर्व करा की त्यांनी 22 मध्ये हा प्रॉब्लेम विचारलाय आणि त्याच्यानंतर 25 मध्ये एक्झॅक्टली सेम प्रॉब्लेम विचारलाय बट इन अ सिम्प्लिफाईड वे. म्हणजे जे तुमचे पीवायक्यू आहे ते जर तुम्ही एक तर त्यांना पीवायक्यू मध्ये काहीतरी थोडेफार चेंजेस करतील, पीवायक्यूला सोपं करतील किंवा पीवायक्यूला थोडं अवघड करतील आणि तुम्हाला नेक्स्ट इयर साठीचा प्रॉब्लेम तयार होतो. सो प्रॅक्टिस पीवायक्यू व्हेरी व्हेरी केअरफुली अँड फाइंड द पॅटर्न. नाव द लास्ट प्रॉब्लेम ऑफ द सेशन. इथं अगेन आपल्याला जे आधी केले तसंच करायचे. इथं काय करायचंय, आता एक सिरीज दिलेली आहे अप टू इन्फिनिटी. आपल्याला या सिरीजची फाइंड द सम ऑफ दिस सिरीज. इन्फिनिटी पर्यंतची सम फाइंड करायची. इन्फिनिटी पर्यंत सम फाइंड करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं जीपी मध्ये आपण ज्यावेळेस इन्फायनाइट जीपी फाइंड करतो त्याआधी एसएनचा यूज केला. एसएन फाइंड केली, लिमिट टाकलं, एन टेन्स टू इन्फिनिटी ॲज एन अप्रोचेस टू इन्फिनिटी. तुमचं जी व्हॅल्यू होती कुठली तरी व्हॅल्यू 0 वगैरे काहीतरी होत होती, सेम इथे करायचंय. मग सो वी विल स्टार्ट विथ एसएन. सुरुवातीला एसएन फाइंड करा आणि एसएन ला लिमिट अप्लाय करा इन्फिनिटी साठी. एन जर इन्फिनिटी गेला, इफ एन अप्रोचेस टू इन्फिनिटी व्हॉट विल वी गेट? सो वी हॅव टू फाइंड दॅट. सो वी विल स्टार्ट विथ इन्फिनिटी. वी विल स्टार्ट विथ एसएन. सो एसएन फाइंड करण्यासाठी आपल्याला केथ स्ट्रम फाइंड करायला लागेल. ही तुमची सिरीज जे आहे टेलिस्कोपिक सिरीज फॉर्म होऊ शकते आणि त्यासाठी आपल्याला सुरुवातीला फाइंड करायला लागेल एसके. एसके काय असेल चेक करा. फर्स्ट टर्म मध्ये इथं 1 आहे, सेकंड टर्म मध्ये इथं 2 आहे, थर्ड टर्म मध्ये 3. म्हणजे इफ यू पुट r इक्वल टू 1 you will get this. If you put r equal to 2 you will get here. If you put r equal to 3 you will get here. If you put r equal to r you will end up with this. याच्यामध्ये +1, याच्यामध्ये +1, याच्यामध्ये +1. so you need to add 1 here. 5 square 5 raised to 3 5 raised to 4. म्हणजे जर तुमचा हा r आहे त्याच्यामध्ये काय झालंय 1 + 2 2 + 1 4 + 1 3 + 1 2 + 3 2 + 1 2 3 + 1 2 + 1 1 + 1 r + 1. 5 ची पॉवर काय आहे r + 1. पॅटर्न कळला, इथंच कळलं. न्यूमरेटरचा विषय संपला. राहिला डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरला कसं लिहू शकतो r च्या फॉर्म मध्ये. इथं 9 आहे, इथं 13 आहे, नंतर 17 आहे अँड सो ऑन. सगळ्यात पहिल्यांदा तर एकच डोक्यात येतं की सर हा 8 + 5 आहे, नंतर हा किती 13. हा किती येईल 8 + 5 म्हणजे हा 4 × 2 + 5 आहे. नंतर हा किती असेल सर 9 + 5 का 9 + 5 इक्वल टू 4 × 9 + 5 हा यांचा पॅटर्न काय तयार होईल 9 + अरे देवा 9 म्हणजे किती असतो 8 + 1 ना रे. 9 म्हणजे किती असतो 8 + 1 म्हणजे किती 4 × 2 × वेट काहीतरी चांगला पॅटर्न शोधा. काय चांगला पॅटर्न असू शकतो 4 + 5 इथं यायला पाहिजे. 4 + 5 हा काय आहे 9 + 5 इक्वल टू 4 × 2 × 5. हा काय आहे 4 × 1 + 5. टाइम बघा 8 × 20 39 झाले म्हणजे जवळजवळ तुमचे 8:45 वाजले. सो इथं काय आला 30 तर काय येईल 5 12 + 5 का 12 + 5 म्हणजे 4 × 3 + 5. आता चेक करा. पहिल्यासाठी काय होता पहिला न्यूमरेटर 4 × पहिला +5, दुसरा न्यूमरेटर 4 × 2 + 5, तिसरा न्यूमरेटर 4 × 3 + 5.
तुमचा आर्थ न्यूमरेटर काय येईल 4 इंटू आर प्लस 5 4 इंटू आर किंवा 4r प्लस 5 आहे का आहे सर सर तर ही आर्थ टर्म आहे का इसके नाही आर्थ टर्म ही काय झाली सर आर्थ टर्म ही सगळी आपली काय आर्थ टर्म ज्यावेळेस आपल्याकडे आर्थ टर्म असते त्यावेळेस आपण काय करतो आता आपल्याकडे एक टेलिस्कोपिक सिरीज फॉर्म करायची एक एक टर्म लिहायची पण अजूनही टेलिस्कोपिक सिरीज फॉर्म झालेली दिसत नाहीये त्यासाठी आणखी थोडी ऍडजस्टमेंट करायला लागेल इथं r+1 आहे इथं r+1 आहे इथं 5 आहे जर समजा हा 5 सेपरेट केला तर जर समजा हा 5 सेपरेट केला कसा असा इंटू 5 आहे का म्हणजे काय असतं 5r+1 हा काय असतो 5r इंटू 5 आता जरा सोपं दिसतंय इथं काय आहे 5 इंटू r+1 जर somehow I can manage 5 plus 5 into r+1 here I can split the terms म्हणजे आपण 5 into r+1 हे जर वरती ऍडजस्ट केलं तर ह्या टर्म्स स्प्लिट होऊ शकतात त्या टर्म स्प्लिट करण्यासाठी मला लागेल वरती 5r घेतला हा प्लस 5 ठेवला ऍज इट इज देन मी इथं 4r होता इथं 5r झाला मग मला एक एक्स्ट्रा r आला म्हणजे 5r मायनस r 4r पासून मला 5r करायचा होता मी 1r ऍड केला आणि 1r सबट्रॅक्ट केला नाव हा 5 याला मल्टिप्लाय करा हा जो तुमचा 5 आहे तो इसको मल्टीप्लाई करो इसको और इसको क्या मिलेगा तुम्हें हा राहील r इंटू 5r प्लस 5r प्लस 5 आणि हे जे 5r आहे इट विल बी ॲज इट इज नाव याला ब्रॅकेट टाका आणि न्यूमरेटरला डिनॉमिनेटर डिस्ट्रीब्यूट करा हा ar इथं टाकला हे सगळं याला जाईल हे सगळं याला जाईल म्हणजे 5r प्लस 5 डिवायडेड बाय r इंटू 5r प्लस 5 इंटू 5r मायनस हा r ला हे सगळं मल्टिप्लाय होईल r डिवायडेड बाय r इंटू 5r प्लस 5 प्लस 5 इंटू 5 रेस टू r into 5 raised to r. Now let's add the next slide. इथे कॅन्सलेशन कोण होतं रे चेक करा एकदा r plus 5r 5r plus 5 5r plus 5 आणि हा ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट कॅन्सल होते इथं r आणि r कॅन्सल होते सो what will be we left with आपल्याकडे क्या बचेगा भाई हमारे पास क्या क्या बचेगा इथं काय राहील 1/r इंटू 5 रेस टू r 1/r इंटू 5 रेस टू r so we will have first term as ar equal to 1/r into 5 raised to r minus 1/5r plus 5 into 5 raised to r याला थोडंफार सिम्प्लिफाय करायचं करूयात सर हे जे आहे ते ॲज इट इज राहील 1/r इंटू 5 रेस टू r मायनस 5 कॉमन काढला r प्लस 1 इंटू 5r नाउ दिस इज ए टेलिस्कोपिक सिरीज सो फाइंड r इक्वल टू 0 r इक्वल टू 1 ठेवा r इक्वल टू 2 ठेवा r इक्वल टू 3 ठेवा आणि शेवटी r इक्वल टू
n-1 ठेवा, नंतर r इक्वल टू n ठेवा. व्हॉट विल यू गेट? व्हॉट विल यू गेट? ए टेलिस्कोपिक सिरीज. हा झाला सगळा AR. चला एक एक व्हॅल्यू ठेवा. A1 काय असेल? 1/1 इंटू 5⁻1 मायनस तो काय असेल? 1/5 इंटू 1 प्लस 1. डायरेक्टली 5 इंटू 2 इंटू 5 इंटू 2 इंटू 5⁻1. A2 काय असेल? 1/2 इंटू 5⁻2 मायनस 1/5 इंटू 2 प्लस 1 3 नंतर 5⁻2. A3 काय असेल? A3 1/3 इंटू 5⁻3. 1/3 इंटू 5⁻3 मायनस 1/, इथं काय असेल? 1/5 3 प्लस 1 आणि इथं 3. 1/5 इंटू 3 प्लस 1 4 इंटू 5⁻3. या फर्स्ट इन टर्म झाल्या 10. n-1 काय असेल रे? n-1 आणि n-1. 1/n-1 इंटू 5⁻n-1 मायनस 1/5 इंटू n-1 प्लस 1 -1 प्लस 1 कॅन्सल. 5n आणि इथे काय येईल? 5⁻n-1 5n-1 आणि लास्टला काय येईल? an काय असेल? 1/n इंटू 5⁻n-1 1/5 इंटू n-1 इंटू 5⁻n. एवढं सगळं येईल. आणि छोटं करू, हे सगळं कॅन्सल होतं. दिसतंय का तुम्हाला काय काय कॅन्सल होतंय? याला ज्या वेळेस ऍड कराल, ऍड काय भेटेल? SN काय भेटेल रे? SN ला ज्यावेळेस तुम्ही ऍड कराल त्यावेळेस काय काय कॅन्सल होईल? 2 इंटू 5 इंटू 5 2 इंटू 5 इंटू 5 5 चा स्क्वेअर 2 इंटू 5 चा स्क्वेअर. हे गेलं, हे कितीला गेलं? 0 झालं. अगेन 3 इंटू 5 चा क्यूब 5 इंटू 5 स्क्वेअर 5 चा क्यूब 3. हे पण गेलं, 0 झालं. अगेन म्हणजे ऑब्झर्व करा, तुमची स्प्लिट होते. सेकंड टर्म ही नेक्स्ट टर्मच्या फर्स्ट टर्मला कॅन्सल होते. जेव्हा तुमची स्प्लिट होते, या स्प्लिट मधल्या डिफरन्स मधल्या सेकंड टर्म या फर्स्ट टर्मची सेकंड टर्म ज्या वेळेस तुम्ही ही घेतायत, ही सेकंड टर्म दुसऱ्या टर्मच्या फर्स्ट टर्मला कॅन्सल होते. म्हणजे ही टर्म पुढच्या टर्मच्या फर्स्ट टर्मला कॅन्सल झालेली असेल. म्हणजे हिला पण समोरून कोणतरी असेल जो A4 चा फर्स्ट टर्म आहे तो हिला कॅन्सल करेल. अगेन ही टर्म ही जी पुढची टर्म असणार आहे म्हणजे an-2 च्या दुसऱ्या टर्मला ही टर्म कॅन्सल करेल आणि n-1 ची ह्या टर्मला कॅन्सल करते का? करते सर. हे काय होईल? 0. अगेन नाव हे कसं झालं कळलं ना? n इंटू 5⁻n n आहे 5 इंटू 5⁻n 5 इंटू 5⁻n-1 5⁻n-1 प्लस 1 5⁻n आलं का? सेम n इंटू 5⁻n n इंटू 5⁻n सगळं झालं कॅन्सल. हा सगळं कॅन्सल झालं कारण की टेलिस्कोपिक सिरीज होती. म्हणजे तुमचा टेलिस्कोप फोल्ड झालाय. नाउ सो यू आर लेफ्ट विथ A1 प्लस A2 प्लस A3 प्लस अप टू AN. काय आली तुमची SN. इथं फक्त तुमची फर्स्ट टर्म राहिली आहे 1/5 आणि हे सगळं करता इथपर्यंत तुमची लास्ट टर्म राहिली आहे -1/, हा इथे करू कसा n मायनस, ठीक आहे चला असंच राहू द्या. 5 इंटू n-1
into 5 raised to n. Now, now we have Sn, बरोबर का? आपल्याकडं आतापर्यंत Sn आहे, बट त्यांनी Sn फाइंड करायला लावलाय का? नाही सर, त्यांनी फाइंड करायला लावली तुमची सम अप टू इन्फिनिटी. सम अप टू इन्फिनिटी आपल्याला n टर्मची सम भेटली. n टर्मची सम काय भेटली? Sn इक्वल टू 1/5 मायनस, याला जर चांगला लिहा, हा वरती जाईल तिथं 1/n-1 इंटू 5 raised to n+1. ॲज तुमचे n हा तुम्ही एक एक टर्म वाढत गेले अप टू इन्फिनिटीकडे गेले, तर हा काय होईल? ही टर्म खूपच मोठी होईल का? n-1 आणि 5 raised to n+1 म्हणजे 5 raised to इन्फिनिटी झाला. 5 raised to इन्फिनिटी ती भयंकर मोठी टर्म होते, म्हणजे हा तुमचा डिनोमिनेटर भयंकर मोठा होतो. म्हणजे 1 भयंकर मोठी टर्म टेन्स टू अप्रोचेस टू 0. करेक्ट. as n approaches to infinity, as n tends to infinity, this term will approach to infinity. This term will approach to infinity, and something upon which approaches to infinity will be approaching to 0. म्हणजे ही जी टर्म आहे तुमची 0 ला अप्रोच करेल, म्हणजे 0 कडे जाईल, म्हणजे ती नियर अबाउट 0 असेल. विल अप्रोच टू 0, विल टेंड टू 0, म्हणजे ही काय झाली तुमची टर्म 0. राहिला काय? S इन्फिनिटी तुमचा राहिला 1/5 मायनस 0. सो S इन्फिनिटी किती आला? 1/5. दिस विल बी युअर फायनल आन्सर. दिस विल बी युअर फायनल आन्सर. हे काय असेल तुमचं फायनल आन्सर. कळलं? सुरुवातीला काय केलं आपण? एक दिलेली सम होती, तिची आर्थ सम लिहिली, त्याच्यानंतर ती सिम्प्लिफाय केली. सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण थोडंफार मॉडिफिकेशन केले, त्याच्यानंतर टेलिस्कोपिक सिरीजच्या फॉर्म मध्ये लिहिलं, त्याच्यानंतर आपल्याला Sn भेटला. Sn भेटल्यानंतर n ला आपल्या इन्फिनिटीकडे पाठवलं, n ला इन्फिनिटीकडे पाठवल्यानंतर तुमची एक टर्म 0 झाली आणि तुम्हाला फायनल आन्सर भेटलं 1/5. नाव हा आपण क्वेश्चन बघितला होता ज्यावेळेस आपला एजीपी वगैरे चालू होतं, त्या केसमध्ये आपण हा क्वेश्चन बघितला होता. हा तुमचा असेल होमवर्क. तो क्वेश्चन तिथे सोल्युशन बघा, आणि याला परत तुम्ही आता AR वगैरे फाइंड करून ती तुमची परत तुमची एक ही टेलिस्कोपिक सिरीज तयार होते. हा क्वेश्चन डबल रिपीट करा, ठीक आहे ना? आता जे शिकलो त्या मेथडने आणि आधी जी बघितले ती पण मेथड, तो सोल्युशन बघा, आणि आधी एक तर हे सोल्युशन लिहा आणि ते सोल्युशन सोबत कम्पेअर करा. आन्सर तुमचे इज 72. सो दिस इज ऑल फॉर टुडे. So keep believing in magic. Magic can happen with you anytime, anywhere. Thank you for watching this video.